जय महाराष्ट्र. मी संतोष सरवणकर. जसं मी तुम्हाला आपला काल चर्चा झाली होती की आपली एक मालिका 15 दिवसाचा हा जो प्रवास आहे तो आजपासून सुरू होणार आहे आणि त्याचा विषय आणि त्याचा टॅगलाईन चॅप्टर होता इंडिपेंडेंट वुमेन आणि स्वतंत्र स्त्री. हे म्हणजे काय आहे? हा जो अध्याय आणण्याचा एक जो माझा जो डोक्यामध्ये संकल्पना जेव्हा आली तेव्हा मला असं वाटतं की मी तुलना करत नाहीये, पुरुष आणि स्त्रीमध्ये तुलना करत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणतोय, आज स्त्री म्हणजे मुलगी, बहीण, बायको, मावशी, आत्या, आजी, आई, सर्व काही तुझा जो प्रवास आहे तो प्रवास आपण 15 दिवसामध्ये हा प्रवास आपल्याला हळूहळू न्यायचा. कुठल्याही घरामध्ये ज्या वेळेला कळतं की आपल्याला मुलगी झाली तर त्या मुलीचे वडील, बाप, बाबा एवढे आनंदी होतात की म्हणजे जगाला सांगतात की आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली. आणि खरंच आहे ते. पण असे काही लोक पण आहेत ज्यांना मुलगी नकोय. आपल्या वंशामध्ये मुलगी नकोय का? तुमच्या वंशामध्ये मुलगी गेली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? अच्छा, तुम्हाला वारसदार पाहिजे. अरे जर तुम्ही जाणार इकडनं मरून, जेव्हा तुमची तिरडी उठणार तेव्हा तुम्हाला काय वारसदार पाहिजे? तेव्हा तुम्हाला काय फक्त मुलगाच पाहिजे असं आहे का? मुलींनी नाही केलंय का? खूप काय केलंय. हे जे छोटे विचारांचे जे लोक आहेत ना, त्यांच्या डोक्यावर द्या. अरे मुलगी घरामध्ये जन्म घेणं म्हणजे स्वतः देव घरामध्ये प्रवेश करणं म्हणतात. लक्ष्मी आली असं म्हणतात. काही तर मी असं पाहिले, मी खूप वेळा असं मी 2-3 शोरूम असं बघितले. त्याच्या मुलीचे ठसे गाडी घरावर ठसे, कुंकुवामध्ये, म्हणजे गाडीवर नवी घेतली तर गाडीवरती पण ठसे आले पाहिजे, घरामध्ये पण आले पाहिजे. इकडे मुलगी जन्माला आल्यानंतर किती आनंद होतो आणि त्यानंतर त्या मुलीला एका फुलासारखं असं जपतो आपण. आणि जपतो म्हणजे तिचा आवाज ही जरा किंचित पण असा आवाज आला तर गप्प करण्यामागे तिला आपल्याला सर्वजण, एक नाही सर्वजण, म्हणजे एक असा किलबिलाट होऊन जातो पूर्ण आपल्या आजूबाजूमध्ये. काय झालं ग, का रडते ती? म्हणजे मुलगी जेव्हा जन्म घेते तेव्हा जन्म घेताना आपल्याला प्रश्न पडतो की हिचं पुढे जाऊन कसं काय होईल. अगोदर प्रथम तर हे तर समजा मुलगी आपल्या घरामध्ये आली आहे याचा अर्थ हा आहे की आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी आलेली आहे. तर आता आपल्या घरामधले दिवस आहेत ते थोडेसे जे कुणाचे होते, म्हणजे प्रत्येक दिवस असे नसतात, पण ज्याचे दिवस थोडेसे विस्कटत होते ते आता कुठेतरी सावरायला सुरुवात होते. नामकरण वगैरे हे सर्व झाल्यानंतर मग हळूहळू तिला आपण वाट पाहतो ती कधी पहिला शब्द काढते. आणि प्रथम आम्हाला असं वाटतं की प्रथम जेव्हा ती पहिला वर्ड काढते ना, बाबा, तेव्हा त्या बापाला एक आनंदाचे अश्रू येतात की पहिला शब्द काढला तो बाबा काढला. त्याचबरोबर आईलाही जेव्हा ती पहिल्या शब्दामध्ये आई एकदम छोट्या आवाजात म्हणते, अहो तो एक क्षण, तो एक ती भावना आहे ना, ती खरंच आयुष्यामधून कुठेही विकत घेताही येणार नाही हो. आणि देवही देणार नाही आपला परत.
ते एकदाच येणार आणि आलं तर भरभराटून येणार. मग आपण आपला प्रवास सुरू करतो आपल्या मुलीचं. आपल्या मुलीला प्रोटेक्शन, प्रथम तर पहिला आल्यावर प्रोटेक्शन, तिला एज्युकेट करणं, मॅनर्स शिकवणं. मुलगी आहे, मुलीसारखं राहा. नाही का म्हणजे मुलीसारखं राहा म्हणजे मी असं म्हणत नाही की तू काही कर, आपल्या मर्यादेत राहूनच कर. पण तिचा जो प्रवास सुरू होतोय अभ्यासपर्यंत, अभ्यासामध्ये तिच्या चुकीच्या सवयीमध्ये आपण तिला शिकवणं, समजवणं आणि तिला एज्युकेट करणं हे वेगळं. तिला चुकीच्या सवयीमध्ये जर ती सापडली आणि तिला आपण वेगळ्या पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याची दमदाटी वगैरे असं हे एकदम अंगावर येणं असं वगैरे, काय तुम्ही तिला एज्युकेट करताय का तिला घाबरवताय का भाईगिरी करताय, काय करताय? कुठल्याही मुलीला, आपल्याही मुलीला प्रेमाने समजवा, नाही ऐकत दुसऱ्याने समजवा, नाही ऐकत तिसऱ्याने समजवा, नाही ऐकत 10 वेळा समजवा, ऐकणार. एक ना एक दिवस त्या गोष्टीची जाणीव होणार, ज्या वेळेला खरंच ती गोष्ट होत असणार ना तुम्ही समोर नसतात. माफ करा. आता जेव्हा मुलगी हळूहळू 10वीत जाते, 10वीचा वर्ग म्हणजे आपलं सर वाटतं 10वीचा वर्ग म्हणजे असा वर्ग आहे की 10वीच्या वर्गातून ती निघाली की पुढचा तिचा प्रवास जेडी मोकळा आहे. पण आपल्या अपेक्षा खूप वाढतात. एवढे मार्क आलेच पाहिजे का, एवढे टक्के आलेच पाहिजे, अभ्यास एकदम हे काय ते, अहो असं नाहीच आहे ते. मी आता हा जो विषय आहे तो फक्त मुलींसाठीच नाही आहे, मुलांसाठी पण आहे. हे टक्के वगैरे हे असे एवढे आलेच पाहिजे, कोणी शिकवलंय, कुठून आले हे शब्द? हे आपण बनवले स्वतः. तुम्हाला आले होते का तेवढे? नाही ना. मग तुम्ही का अपेक्षा करता त्याच्याकडून? प्रत्येक मुलीच्या ब्रेनचा साईज आणि तिचं सायन्स ऑफ ह्युमर, एक्सेलन्सी किंवा त्याला म्हणतो ना आपण टॅलेंट, हा वेगळा असतो. मग आपण आपल्या मुलीला किती टॅलेंटेड केलं पाहिजे, तिला किती एज्युकेट केलं पाहिजे, आपल्याला तिला दुनिया म्हणजे काय चाललंय आज या गोष्टीबद्दल समजवलं पाहिजे. जर आपण हेच नाही केलं तर पुढे कसं व्हायचं? मग 10वी क्रॉस झाल्यानंतर हळूहळू आपल्याला असं वाटतं की यार आता पुढे 11वी आहे. मग एक थोडंसं आपल्याला इनसिक्युरिटी येऊन जाते. म्हणजे आपण आपला प्रवास हा जो कॉलेजमधला प्रवास असतो, कॉलेजमध्ये जेव्हा ती प्रवेश घेते, तर माझी एक छोटीशी विनंती म्हणजे मी फक्त एक सांगतोय असं, प्रत्येक स्त्री, मुलगी जेव्हा ती जन्म घेऊन जेव्हा तिला शिक्षण पूर्ण करायचंय आणि जेव्हा ती पूर्ण जाते, आपण तिला स्वातंत्र्य जो देतोय तो स्वातंत्र्य पूर्णपणे दिलं आहे का फक्त बोलण्यापुरता स्वातंत्र्य दिलंय का? ह्या दोन गोष्टी जरा चुकून बघा. जर स्वातंत्र्य पूर्ण दिलं असेल मग तिला स्वतःला माहितीये की मला ही चूक करायची नाही. पण तुम्ही स्वातंत्र्य देताना जर काही अटी घेऊन स्वातंत्र्य दिलं असेल मग तुम्हाला निश्चितच तिच्याकडनं एक तरी चूक होईल. तुम्हाला अनुभवला असेलच. आता हा जो 11वीचा प्रवास आहे, आज आपण काय करूया, 11वीचा प्रवास म्हणजे समजा आज ऍडमिशन झालं, उद्या भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.